बॉलवरती जरी ते षटकार ठोकला गेला तरी ते 500 रुपयांचा मानकरी ठरू शकतो फलंदाज. सन्माननीय क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व अशोकजी नागवेकर आणि त्याचबरोबर आमचे लाडके नेते आबासाहेब घोसळे यांच्याकडूनही पहिला बॉलवरती पहिला जर षटकार ठोकला गेला तर 1000 रुपयेचं कॅश प्राईज, म्हणजेच काय तर 1500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला जाईल का हे ते आपल्याला पाहायचंय. पहिलं षटक यावी घेऊन इथे दाखल होईल नवलाई पावणे मीरा संघाचा. मीरा एक्सप्रेस म्हणून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्याची ओळख आहे तो अक्षय सुर्वे ऑन दी मार्क. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. अनिश नॉन स्ट्राईक एंडला आफ्रिदी आणि फेकला जाणारा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती जर षटकार इथे ठोकला गेला तर 1500 रुपयांचा मानकरी ठरू शकेल फलंदाज. अनिश कमाल धमाल करेल का? या सामन्याचा प्रारंभ कसा होतोय ते इथे पाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उत्सुक आहेत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं श्री जय भैरव का चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पहिला बॉल रॅपिड बॉल आहे, भन्नाट गती इथे पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळाले. सॉफ्ट हँडचा वापर केला गेला आणि पहिली रन इथे संघाच्या खात्यामध्ये लेग बाईच्या स्वरूपात इथे जोडली जाईल. मेन एम्पायर आशिष दंदूर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा इथे पाहायला मिळालाय. मोगेजी मोंडकर स्क्वेअर लेग एम्पायरची भूमिका इथे बजावताना दिसतील आणि मीरा एक्सप्रेस अक्षय सुर्वेच्या माध्यमातून फेकला गेलेला पहिलाच बॉल होता, अचूकता पाहायला मिळाली आणि चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. अकुर टप्पा आहे, पंच केलाय स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर 1 रन इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. जय भैरव चषक 2025 पहिला सामना आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य श्री किरणजी सामंत साहेब, आमदार लांजा राजापूर मतदारसंघ, तर सन्मान्य श्री उदयजी सामंत उद्योगमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री. यावेळी सॉफ्ट हँडचा वापर केला, बॅकफुटवरती येतोय, पंच करतोय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉलवरती येईल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव सहजपणे इथे प्राप्त केली गेली. धावसंख्या पोहोचेल 3 या अंकावरती. अतिशय सेन्सिबल क्रिकेट. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील, त्यामुळे 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. केवळ 2 खेळाडू यावेळी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट बॉल. ओहो, यावी गती कमी होती, चकवले, बॅट ऑलरेडी क्लिअर झाली आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाले. यष्टीरक्षक बॉल गॅदर करतोय, डॉट बॉल इथे पाहायला मिळाला आणि एक चांगलं गती परिवर्तन यावेळी आपण अक्षय सुर्वेकडून पाहिलं. कारण पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर अतिशय रॅपिड पद्धतीने फेकले गेले होते, परंतु त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन करताना हा गोलंदाज पाहायला मिळाला. यावेळी परफेक्ट जॉर्ग होता, सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण इथे केले गेले, थोडासा चुकला होता, परंतु कव्हर फील्ड इथे सज्ज आहे. 1 रन आणखीन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक सेन्सिबल क्रिकेट या जोडीकडून आपण इथे जरूर म्हणू शकतो, कारण कोणताही मोठा फटका खेळण्याचा विशेष प्रयत्न इथे केला गेला नाही आहे आणि सिंगल डबलवरतीच लक्ष केंद्रित केलं जातं. ही एक चांगली गोष्ट क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाची ठरू शकतो. यावेळी आखूड टप्पा होता, ऑन साईडला खेळण्याचा इरादा इथे जरूर दाखवला गेला. चांगला बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल सामावतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाची धावसंख्या बिनबाद 4 धावा. बॉलिंग मार्कवरती यावी नवलाई पावणे मीरा संघाचा सिद्धार्थ गौडा आयकॉन प्लेअर यावी आणि पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. 1 रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 5 या अंकामध्ये पोहोचते. आखूड टप्पा होता आणि चांगला बाउन्स, त्यामुळे ऑन साईडला खेळण्याचा इरादा
यावेळी फलंदाजाने केलं होतं. आफ्रिदीच्या माध्यमातून ऑन साईडला भिरकवण्याचा केला गेलेला प्रयत्न. सिद्धार्थ नेक्स्ट बॉल राईट अँड बोर्ड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, उंच हवेमध्ये खेळलाय बॉल. लॉंग ऑनचा खेळाडू बॉल खाली येतोय, करत नाहीये, चूक पकडतोय, कॅच, पहिलाच धक्का यावेळी बसतोय. जे भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला आफ्रिदीच्या स्वरूपात मिळालेला पहिला धक्का. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी ती आपण म्हणू शकतो. आखूड टप्पा होता, चांगला बाउन्स दिला, रॅपिड होता, ऑन साईडला खेळायचा इरादा होता. उंच हवेमध्ये गेलेला बॉल आणि ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉल खाली कोणती चूक करताना पाहायला मिळाला. चांगला जज केला आणि बॉल इथे कॅच केला. पहिली विकेट, पहिला धक्का इथे बसलाय जे भैरी मुरुगवाडा संघाला. गेलेला वेल जज कॅच पाहायला मिळाली. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत स्ट्रायकिंग गेनला फेकला जरा पहिला बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्पा इथे पाहायला मिळतोय. कती लाजवाब पाहायला मिळाली. टच बॉल आहे. येस, आणि यावी मैदानाच्या आतमध्ये पिळणकर बंधू इथे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अनिकेत पिळणकर स्ट्रायकिंग गेला, नॉन स्ट्रायकिंगला अनिश पिळणकर, आणि दोन्ही सख्खे बाहू यावी मैदानाच्या आतमध्ये. फेकला जाणार पुढचा चेंडू आहे, ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा केला गेलेला प्रयत्न. सेलेक्ट डॉट बॉल पाहायला मिळतात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी सिद्धार्थ गौडा याची इथे आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन प्लेअर म्हणून संघासोबत जोडला गेलाय आणि अचूकता इथे दाखवतोय गोलंदाजी मध्ये आपण जरूर इथे पाहतोय. कारण व्हेरिएशन त्याने ठेवले ऑफ स्टिकच्या बाहेर, कधी मिडल स्टिकला टार्गेट करणारी डिलिव्हरी, चांगला बाउन्स इथे दिले, शोल्डर लाईन टार्गेट करून गोलंदाजी करताना आपण इथे गोलंदाज पाहतोय तो सिद्धार्थ गौडा. आणि त्यामुळे अनिकेतला ज्या पद्धतीने हात मोकळी करायचे, फ्री हँडली खेळायचं आहे, ते इथे थोडंसं अवघड जात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड आहे. यावी ताकदीचा वापर आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान ट्रॅव्हल होईल. 2-3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाल. बॉल फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्राईक इनला केली जाते फेकी आणि इथे मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 7 अंकावरती. वारंवार आखूड टप्पा फेकण्याचा प्रयत्न, त्यामुळे थोडासा बॅक साईडला आला, थोडासा मागे सरकला आणि बॅटचा वापर केला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान एक चांगलं फील्ड इथे पाहायला मिळाली. सिद्धार्थ नेक्स्ट बॉल. येस, यावे मिस टाइम शॉट आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतंय ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन मीरा एक्सप्रेस अक्षय सुर्वे ऑन दी मार्क स्ट्रायकिंग गेटला फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो यावी अनिश पिलनकर स्ट्रायकिंग गेटला. यस, यावी गती चांगली, अचूकता, परंतु लेग स्टिकच्या थोडासा बाहेर जातोय बॉल. पंचदंडित करतायत आणि इथे वाईट बॉल. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. कारण डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही तो यष्टीरक्षक. त्यामुळे 1+1 2 धावा. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. गती अतिशय अप्रतिम, परंतु दिशा थोडीशी खराब आणि अचूकता दिशेमध्ये दाखवावी लागेल. कारण भरकटली दिशा संघाची होती दुर्दशा. त्यामुळे दिशा
मेंटेन राखणं गरजेचं असतं आहे. पुढचा चेंडू आहे, यावे ऑनसाइडला खेळ आहे, प्रॉपर टायमिंग आहे, साऊंड लाजबाब आहे, बॉल सीमारेषेच्या पार जातोय आणि या स्पर्धेतला पहिला षटकार इथे पाहायला मिळतोय. अनिश पिलनकरच्या बॅटमधनं इथे धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि त्याचबरोबर परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल झालेला हा बॉल भिरकवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेषेच्या पलीकडे लगावला गेलेला एक उत्तुंग षटकार इथे आपण पाहतोय. आगाज दिलाय मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने, कारण अक्षय सुर्वे परफेक्ट रडारमध्ये बॉल फी केला गेला होता आणि लाजवाब टाईम केला गेला आणि त्यामुळे एक जबरदस्त फटका, नजाकत बरा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच पद्धतीचा धमाका करण्यासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेला आहे आणि तो धमाका करतोय. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवण्याचा इरादा, परंतु यावेळी बॉलला बाहेरचा वावर दाखवलाय आणि एक चांगली पॉवर इथे दाखवून दिली फलंदाजीची. अक्षय सुर्वे बॉलिंग मार्कवरती, राईट अँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर अनिश. पुन्हा एकदा आखूड टप्पा बॅकफुटवरती येतोय, पंच करतोय, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तिथे, करत नाहीये चूक, बॉल फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 रन सहजपणे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावत संख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. ज्यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालं, थोडंसं हाईट ज्यावेळी बॉलला मिळाले, त्यावेळी एक सेन्सिबल क्रिकेट फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगलं फुटवर्क इथे पाहायला मिळालं. बॅकफुटवरती येऊन पंच केलं, पॉईंटचा दिशेने खेळला गेलेला फटका. यस, यावेळी थोडंसं आतमध्ये वळण घेणारा बॉल होता. लाजवाब डिलिव्हरी इथे म्हणावी लागेल, सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरते. डॉट बॉल येतोय, एक तुझा तर एक माझा, अशा पद्धतीने चाललेली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. कारण या आधीचा बॉल जर आपण पाहिला थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर होता, बॅकफुटवरती येऊन कट केला गेला होता, परंतु त्यानंतर थोडासा टप्पा इथे पुढे घेतला आणि एक इथं अचूकता दाखवली ते अक्षय सुर्वेने. आलेला डॉट बॉल. पुढील चेंडू यावेळी खूपच शॉर्ट फेकला गेलाय, कारण स्टेपिंग करताना फलंदाज पाहायला मिळाला आणि हे जाणलं हेरलं ते अक्षयने. अनुभव तगडा आहे या खेळाडूकडे, फुटवर्कवरनं त्याने ओळखलं आणि टप्पा थोडासा मागे घेतला, खूपच आखूड टप्पा इथे ठेवला, त्यामुळे प्रॉपरली खेळू शकला नाही तो फलंदाज आणि त्यामुळे आलेला इथे डॉट बॉल आहे. कारण नुसती ताकद असून चालत नाही, तर तिथे थोडासा डोक्याचा वापर म्हणजे मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टींचा वापर क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या माध्यमातून आजमावणं गरजेचं असतं आणि तो इथे आजमावला गेला. यावेळी गती परिवर्तन आहे, लाजवाब पाहायला मिळते इथे गोलंदाजी अक्षय सुर्वेची. कारण एक खराब चेंडू त्याच्यावरती लगावला गेलेला षटकार, परंतु त्यानंतरचे 3ही चेंडू अचूकता दर्शवणारे इथे पाहायला मिळाले आणि त्यानंतर इथे आपल्याला 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत आणि यावेळी गती कम्प्लिटली कमी ठेवली होती, त्यामुळे प्रॉपरली खेळू शकला नाही फलंदाज तो अनिकेत. यस, परफेक्ट जॉब आहे, ब्रह्मास्त्र आहे, जोरदार अपील केलं जात आहे. अपील इथे फेटाळलं गेलं, 1 रन इथे मिळेल. अपील जोरदार होतं, परफेक्ट टप्पा पाहायला मिळाला होता. लेग बाईच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणारी 1 रन आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावेळी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17 धावा, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी जुगाई मुरुगवाडा संघाची. इंग्लिश घेऊन सज्ज राहायचंय. आयकॉन प्लेयर नवलाई पावणे मेऱ्या संघाचा पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि वैयक्तिक दुसरं षटक, संघाकडून 4थं षटक.
परफेक्ट वाईडलाईन यॉर्क इथे पाहायला मिळतोय. लाजबाब डिलिव्हरी ती आपल्याला म्हणावी लागेल. फलंदाजाला ब्लॉक करणारा हा चेंडू त्या जरूर म्हणावा लागतोय, कारण मिडल स्टिक वरून खडे खडे खेळण्याचा इरादा या फलंदाजाचा होता. थोडंसं लेझी फुटवर्क आणि त्यामुळे गोलंदाजा मिळालेली संधी. वाईडलाईन यॉर्क या व्याकुळ टप्पा आहे. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने गोलंदाजावरती स्वार व्हायचा होता इथे इशारा, परंतु त्यानंतर आलेला आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत आणि सिद्धार्थची स्वतःला सिद्ध करणारी अशी गोलंदाजी इथे जरूर म्हणावी लागेल, कारण पहिले फेकले गेलेले दोन्ही बॉल इथे डॉट आलेत. त्यामुळे फलंदाजावरती दबाव निर्माण होतोय आणि या दबावामध्ये फलंदाज कसा प्रभाव पाडेल तेही तेवढंच महत्त्वाचं इथे असणार आहे. दरम्यान फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पुन्हा एकदा यावेळी रॅपिड परफेक्ट यॉर्क आहे. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलेलं पाहायला मिळालंय. 22च्या सुरुवात 1 रन इथे मिळेल, परंतु या डिलिव्हरीमध्ये कोणतीही कमी नव्हती. अचूकता, भेदकता आणि तेवढीच लाजबाब असलेली गती आणि परफेक्ट डिरेक्शनमध्ये फेकला गेलेला बॉल, हे सर्व काही सिद्धार्थच्या माध्यमातून या बॉलमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे लगातार 3रा डॉट बॉल येतोय. फलंदाज थोडासा निराश करतोय संघाला, कारण जिथे आक्रमणाची गरज आहे तिथे मात्र संयमी फलंदाजी दिसते. पुढील चेंडू यस यावी कडे खेळण्याचा प्रयत्न आहे. गती जास्त होती, गती थोडीशी मिस करतोय, त्यामुळे टायमिंग इथे थोडंसं मिस केलं गेलंय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 रन मिळते ती संघाला. सिंगल डबलने विशेष काही परिणाम नवलाई पावणे मिऱ्यावरती पडेल असं जरूर इथे पाहायला मिळत नाहीये, परंतु एखादा मोठा फटका इथे खेळणं गरजेचं आहे, कारण आक्रमकतेची गरज आहे. कारण आपल्याला बॅटिंग लाईनअप अजूनही खूप आहे, त्यामुळे कुठेतरी फलंदाजाला फ्री हँड आणि फ्री माइंडली खेळणं गरजेचं असणार आहे. धावसंख्या जर इथे आपण पाहिली तर फक्त 19 या अंकावरती स्थिरावले. 1 गडी जरूर त्यांनी गमावलाय, परंतु अजूनही आपले या मागील आक्रमक फलंदाज डगआउटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुणाला तरी इथे फ्री हँड आणि फ्री माइंडली खेळणं गरजेचं आहे. आणि अनिकेतच्या जर फलंदाजीची चर्चा केली तर 11 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि केवळ 3 धावांवरती खेळतोय तो यावेळी अनिकेत पिलनकर. आणि सिद्धार्थ गौडा जो विश्वास संघाने याच्या वरती दाखवलाय तो विश्वास कुठेतरी सार्थकी ठरतोय आणि आयकॉन म्हणून जोडला गेला या संघासोबत. आणि आयकॉन अशी भूमिका या मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून पूर्णत्वास जाताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही कोणत्या दिशेने गोलंदाजी करता तेही तेवढंच महत्त्वाचं असतं. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन नाही. आणखीन एक डॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंडला असणारा खेळाडू मात्र थोडासा निराश आणि हताश असेल, कारण इथे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्याला एखादा फटका किंवा एखाद्या गोलंदाजाला प्रॉपरली खेळता येत नाही त्यावेळी स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक एंडला असणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं असतं. आणि हा जो ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या मध्ये साधणं गरजेचं आहे तो इथे झालेला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आलेले लगातार डॉट बॉल यावेळी लो फुलटॉस होता. अलॉंग द कार्पेट खेळाय पॉईंटचा खेळाडू इथे मिस फील्ड करतोय. चेंडू डीपला जाईल. क्षेत्ररक्षक कव्हर फील्डमधून येतोय. क्षेत्ररक्षक थ्रो करेल. तद्वर घेतल्या गेलेल्या या 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते यावेळी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 रन. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट बॅटिंग जय भैरी जुगाई मुरुगवाडा. टॉस जिंकला गेला. नवलाई पावणे मिऱ्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, कारण या स्पर्धेतला पहिला सामना आहे. विकेटची स्थिती आणि विकेटची या आजच्या रजनीमधली परिस्थिती जाणून घेण्यासाठी घेतला गेलेला हे डिसिजन इथे म्हणावं लागेल. बॉलिंग मार्कवरती येतोय तन्मय पाटील, मॅन फ्रॉम मिऱ्याचा चमचमचा सीतारा आणि फिंगर मॅजिक याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण मसोबा इथे झालेल्या अनेक स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्या जादुई गोलंदाजीचा करिश्मा पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल गती कमी, हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल पर्यंत पोहोचेल परंतु मिसफील्ड करेल. कॅच ड्रॉप होते आणि या थ्रो चुकीचा पाहायला मिळालाय. जिथे 1 रन जाणं अपेक्षित होतं तिथे 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये या पिलनकर बंधूंकडनं पाहायला मिळालं. तन्मयचा हा बॉल गती कमी होती, बॅटची एज घेतली, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, हवेमध्ये होता बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु प्रॉपरली गॅदर करू शकला नाहीये.
यस, यावेळी इन स्विंग चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल तन्मयच्या माध्यमातून. आपण चर्चा करतो मसोबा येथील क्रीडांगणे आणि क्रीडांगणावरती तन्मयच्या माध्यमातून फेकली जाणारी गोलंदाजी यादगार क्षण आहेत तन्मयचे. यावेळी बॉलला थोडंसं हाईट दिली, फ्लाईट दिली आणि यष्टीरक्षकाने ते काम तमाम केले. परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. यस, थर्ड एम्पायरकडे दाद मागितली जाते, कारण यष्टीरक्षकाने ही अतिशय दर्जेदार हँडवर्क इथे दाखवले, हातांचा जलबा इथे दाखवून दिले. तन्मयचा हा बॉल होता, थोडासा फ्लाईट दिला गेला होता. यस, थर्ड एम्पायर डिसिजन नॉट आउट. आणि या स्पर्धेमध्ये थर्ड एम्पायरचा वापर इथे जरूर केला जाणार आहे, त्यामुळे निर्णयामध्ये आणखीन एक क्लिअरिफिकेशन आपल्याला इथे मिळेल, क्लिअरिटी इथे आपल्याला मिळणार आहे. आणि या स्पर्धेतला पहिलाच थर्ड एम्पायरचा वापर इथे केला गेला आहे आणि नॉट आउट म्हणून इथे करार केला जातोय. तन्मय बॉलिंग मार्कवरती. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी परफेक्ट यॉर्क होता, अलॉंग द कार्पेट खेळला आहे. मिड विकेटला 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक इनला केला जाईल थ्रो. एक रन इथे सहजपणे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल ती 24 या अंकावरती. अतिशय अप्रतिम प्रकाश योजना आणि त्यामध्ये सजलेलं हे प्रमोद महाजन क्रीडांगण. या स्पर्धेचा पहिला सामना नवलाई पावणे मीरा विरुद्ध जय भैरी चुगाई बुरुगवाडा यांच्यामध्ये. तन्मय नेक्स्ट बॉल. यस, यावी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉलकडे आणि बॉल मात्र त्याला बाय बाय करेल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार असरदार पाहायला मिळतोय इथे जय भैरव चषक षटकार. अनिकेतच्या बॅटमधनं झालेला धमाका इथे म्हणावा लागेल, कारण आतापर्यंत थांबून खेळला होता, संयम दाखवला होता, परंतु इथे आक्रमण करताना पाहायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड आहे. साऊंडला जबाब आहे. उंची त्याही पेक्षा सरस आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बॉल जातोय सीमारेषेच्या एकदम पलीकडे. गगनचुंबी असा पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दमदार षटकार, बॅक टू बॅक षटकार. मात्र इथे आक्रमण करायचा इरादा स्पष्ट केलाय. तन्मयचे 2 बॉल शेवटचे आणि दोन्ही चेंडू आर पार दबडलेत, सीमारेषा पार दबडलेत. षटकार ठोकलाय. बॉलिंग मार्कवरती शेवटचं षटक घेऊन इथे दाखल होतोय. धावसंख्या 36, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 ओव्हर. मनीष सावंत बॉलिंग मार्कवरती, ज्याच्या माध्यमातून पहिली घेतली गेलेली कॅच पाहायला मिळाली या मॅच मधली, या स्पर्धेतली. तो मनीष सावंत बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षणामध्ये त्याने आपला जलवा दाखवलाय, परंतु शेवटचं षटक हाणामारीचं षटक, आक्रमणाचं षटक असतं आणि या षटकामध्ये आक्रमण होईल का ते पाहायचंय. पहिलाच बॉल थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. मिड विकेटला 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल इथे फील्ड केला जाईल. नॉन स्ट्राईक गेटला थ्रो आहे, परंतु मिसफील्ड. मनीषच्या माध्यमातून ते मिसफील्ड.
एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. हा दबाव महत्वाचा आहे, कारण दबावामध्ये तुम्ही कसा प्रभाव पाडता. आणि इथे मात्र मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण केला गेला आणि त्याचा प्रभाव मात्र फलंदाजीवरती पाहायला मिळाला. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. यस, लो फुल टॉस आहे, स्ट्रेट खेळ आहे. लॉग ऑनचा खेळाडू करत नाहीये चूक, पकडतोय कॅच. सिद्धार्थ गौडाच्या माध्यमातून अतिशय प्रतिम कॅच आहे. बॉल पर्यंत शेवटपर्यंत ठेवली नजर आणि एक लाजवाब कॅच इथे पकडताना पाहायला मिळाला तो सिद्धार्थ गौडा. आणि फलंदाज मात्र माघारी परत येतो अनिश पिलनकर. अनिश पिलनकरच्या स्वरूपात मिळालेला संघाला दुसरा धक्का. धावसंख्या 2 गडी बाद, 38 धावा. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावरती असताना. षटक फेकत होता त्यावेळी मनीष सावंतने कॅच पकडली आणि यावेळी मनीष सावंत शेवटचं षटक फेकत असताना सिद्धार्थ गौडाने ते कॅच पकडले. स्वानंद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळी लॉंग ऑफचा खेळाडू इथे चूक करतोय. सुटलाय झेल. बिघडतोय का खेळ हा मात्र येणारा काळ सांगेल, परंतु इथे फटका मिस टाइम होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. बॉलपर्यंत प्रॉपरली पोचला ही देखील, परंतु कॅच मात्र पकडू शकला नाही. निसटलेली कॅच. कोण जिंकेल मॅच ते पाहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा यावी गती लाजवाब, परंतु यावी काय घडलंय, पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा ते पाहणं इथे गरजेचं आहे. रनआउट होऊन माघारी परत येतो फलंदाज. यावेळी स्वानंद मैदानाच्या आतमध्ये आला. स्वानंद मैदानाच्या बाहेरही गेला. 3 गडी गमावले ते यावेळी श्री बैरीजुगाई मुरुगवाडा संघाने. धावसंख्या 39. फरीद सोलकर न्यू बॅटर. स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल फरीद. मनीष सावंत बॉलिंग मार्गवरती यशस्वी गोलंदाज ठरलाय तो नवलाई पावणे मीर या संघाचा. यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि एक चांगली फिल्डिंग चिंदाचा कधी इथे दाखवताना पाहायला मिळतोय तो मनीष सावंत याच्या माध्यमातून केला गेलेला रन आउट. आणि यावेळी डकआउटच्या दिशेने माघारी परतताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय अनिकेत पिलनकर. यावेळी डकआउटच्या दिशेने परतेल. 4था धक्का यावेळी बसलाय तसं श्री बैरीजुगाई मुरुगवाडा संघाला. शेवटचं षटक आक्रमण करण्याचा इरादा, परंतु काही चुका इथे करतात. काही कॉलिंग कॉर्डिनेशनमध्ये तफावत पाहायला मिळाली, परंतु ॲडव्हान्टेज मात्र नवलाई पावणे मीरा संघाला मिळाला. परंतु यावेळी मनीष सावंतची इथे चर्चा होईल, कारण बॉल फेकल्यानंतर बॉलपर्यंत तो एवढ्याच गतीने तो पोहोचलाय. बॉल गॅदर केला आणि यष्ट्यांचा वेध घेताना तो पाहायला मिळाला. त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली श्री बैरीजुगाई मुरुगवाडा संघाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना शोहेब इथे आपल्याला पाहायला मिळेल. मनीष सावंतचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या 4 गडी बाद, 39 या अंकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस आहे. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा होता इथे इरादा, परंतु पंचांच्या माध्यमातून आलेला व्हाईट बॉल आणि इथे मात्र थोडीशी गफलत झालेली पाहायला मिळाली. यस नो मध्ये मात्र फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळेल. 5वा धक्का. धावसंख्या 40. फरीद यावी नो डगआउटच्या दिशेने परतेल. न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे तो साहिल तोडणकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. स्ट्राईकला मात्र राहील तो शोहेब स्ट्रायकिंग एंडला असताना. मनीष सावंत षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळी बाउन्स चांगला आहे, परंतु दिशा खराब पाहायला मिळाली. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. पंच दंडित करत आहेत. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जमा होईल आणि धावसंख्या मात्र पोहोचेल 41 या अंकावरती.
41 या अंकावरती स्थिरावलेली धावसंख्या आणि पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. नॉन स्ट्राईक एनला अनिकेतने केलेला थ्रो. याबी मनीष चूक करत नाही, बॉल गॅदर करतोय. आणखी एक रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होईल. दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि या निर्धारित 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाने धावा बनवल्या त्या 41 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले नवलाई पावणे मिराज संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी सलामी देणार आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. यानंतर मी आमंत्रित करतोय अहमदी 11 पावर्स आणि विरुद्ध जयनुमान सडेवाडी दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. अहमदी 11 पावर्स वर्सेस जयनुमान सडेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपली प्लेइंग लिस्ट घेऊन टॉस बॉक्सच्या दिशेने या. या स्पर्धेचा पहिला सामना नवलाई पावणे मिऱ्या विरुद्ध जय भैरी जुगाई मुरुगवाडा. स्पर्धेचा आरंभ, स्पर्धेचा प्रारंभ आणि पहिली विजयी सलामी कोणता संघ देतोय ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला नवलाई पावणे मिऱ्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाला. निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 41 आणि 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले नवलाई पावणे मिऱ्या संघासमोर. 36 चेंडू आणि 42 धावा असं लक्ष असेल. जय भैरव चषक 2025 आणि बॅट आणि बॉलमधलं धमासान युद्धाला झालेला प्रारंभ सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिला सामना आणि सिद्धार्थ गौडाची धमाकेदार गोलंदाजी. विक्रोलियन्स या संघातून खेळणारा सिद्धार्थ गौडा याच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजीचा नमुना इथे पेश केला गेला आणि त्यामुळे केवळ 41 धावांवरती रोखलं गेले श्री भैरी जुगाई संघाला. दोन्ही संघनायक सडेवाडी आणि त्याचबरोबर अहमदी पावर्स 11 दोन्ही संघांच्या संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. जय भैरव चषक 2025 पर्व इथे आपण पाहतोय. अतिशय नीटनेटकं असं आयोजन, नियोजन आणि प्रमुख अतिथींची, प्रमुख पाहुण्यांची इथे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. सन्माननीय आबासाहेब घोसाळे या क्रिकेटवरती तसं जर पाहिलं गेलं तर कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज नाव, ज्याने एक काळ एक पर्व कबड्डीमध्ये ज्यांनी गाजवलं ते सन्माननीय आबासाहेब घोसाळे. या क्रिकेटमध्येही आपल्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी त्यांची लाभलेली उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेले हे सामने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जणांची साथ, खूप जणांचे हात एकत्र आलेले आपण पाहतोय. जयनुमान सडेवाडी जयगड इथून दाखल झालेला संघ, तर समोर आहे अहमदी पावर्स संघाचा संघनायक मंदार कीर आणि याचबरोबर या क्रीडांगणाचा बेताज बादशाह, यापूर्वी झालेली ट्रॉफी आणि या ट्रॉफीमध्ये 250 लगावणारा सुदर्शन मयेकर, जयनुमान सडेवाडी जयगड संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी आबासाहेब घोसाळे यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी येण्याची कृपा करावी. आणि जिथे आबासाहेब घोसाळे तिथे बक्षिसांची लयलूट असतं. आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्यात. आबासाहेब घोसाळे ज्या ज्या स्पर्धेला उपस्थित असतात आणि तिथे जेव्हा जेव्हा नाणेफेक होते त्या त्यावेळी आबासाहेब घोसाळे यांच्याकडून बक्षीस लगावलं जात असतं. आणि टॉससाठी बक्षीस लगावणारं रत्नागिरी तालुक्यातील पहिलं व्यक्तिमत्व जर कोण असेल ते आमचे आबा आहेत. जरा आबांसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आबासाहेब घोसाळे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज, जो संघ टॉसचा बॉस ठरेल त्याला आबासाहेब घोसाळे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल.
रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्मान्य आबासाहेब घोसाळे यांच्या हस्ते यस जय हनुमान सन्मान्य आबासाहेब घोसाळे यांच्या शुभ हस्ते जय हनुमान सडेवाडी संघाने मागितलेला टॉस आणि टॉसचा बॉस ठरलाय यस जय हनुमान सडेवाडी जयगड संघाचा सुदर्शन मयेकर टॉसचा बॉस ठरतोय. प्रथम काय स्वीकारलं जात आहे आबासाहेब घोसाळे यांच्याच हस्ते हे बक्षीस इथे दिलं जाईल. टॉसचा बॉस ठरलाय तो सुदर्शन मयेकर म्हणजे जय हनुमान सडेवाडी जयगड संघ आणि रोख रक्कम 1000 रुपयांचाही मानकरी ठरतोय. रत्नागिरी तालुक्यातील पहिलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून टॉससाठीही 1000 रुपयांचं बक्षीस लगावलं जात असतं. जय हनुमान सडेवाडी संघ प्रथम टॉसचा बॉस ठरलाय. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना आहे. पहिल्या मॅचसाठी मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर अहमदी पावस संघ यांनाही शुभेच्छा असतील. प्रथम फलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होईल. चला वळूया कॉम्बॉक्सच्या दिशेने आणि सुरू होणारा पहिला सामना. पहिल्या सामन्यातील दुसरी इनिंग 42 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आणि नवलाई पावणे मिऱ्या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बेचाळीस धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती लगावला गेलेला चौकार उपेशच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाज आहे आणि पहिलेच आक्रमण यावेळी लो फुल टॉस होता. बॅटवरती घेतलाय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल. 1 रन इथे प्राप्त होईल. उपेश चव्हाण आपण सामना सुरू होत असतानाच आपण चर्चा केली होती. उपेश चव्हाण म्हणजे या क्रीडांगणावरतील एक आक्रमक फलंदाज. कारण ज्याच्या वेळी उपेशची बॅट तळपले त्यानं भव्य दिव्य असं कामगिरी केले आणि तोच उपेश पहिल्याच बॉलवरती स्वार झाला. चौकार ठोकला आणि दुसऱ्या बॉलवरती एक मात्र सिंगल इथे प्राप्त केले. अक्षय या बॉलचा सन्मान केला. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल यावेळी 6 या अंकावरती. 42 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिली. नवलाई पावणे मिऱ्या सिद्धार्थ गौडा विक्रोळीचा हा धुरंधर खेळाडू. त्याच्या माध्यमातून फेकले गेलेले अप्रतिम 2 षटकं आणि त्यामुळे समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात यशस्वी ठरला तो नवलाई पावणे मिऱ्या संघ. 7 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट प्राप्त केली ती सिद्धार्थ गौडा याने. विक्रोळीचा हा धुरंधर खेळाडू. स्वानंदचा पुढचा चेंडू आहे. कव्हरच्या डोक्यावरून टोलवलाय बॉलला. सीमारेषेच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु पोहोचला नाही प्रॉपरली. बॉल मात्र त्याला चकवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळत आहेत. पाहायला मिळतोय शानदार चौकार. 11 या अंकावरती उपेशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार इथे पाहायला मिळालाय आणि या ऑफस्टिकच्या बाहेर होता. ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला तो फलंदाजी करतोय आणि हे फलंदाजाचं एक उत्कृष्ट फलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं जे आपल्याला उपेश चव्हाणच्या माध्यमातून काही ते आपण पाहिलं. पुढील चेंडू पुन्हा इथे परफेक्ट यॉर्क आहे. बॅटची एज घेतले अलॉंग द कार्पेट मिड विकेट. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे. तद्वर घेतले गेलेले 1 रन. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचेल. एक लाजवाब सुरुवात इथे म्हणावी लागेल नवलाई पावणे मिऱ्या संघाच्या माध्यमातून. दर्जेदार आयोजन आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांसाठी ठरणारी ही मेजवानी या क्रीडानगरीमध्ये. येस लो फुल टॉस आहे. फक्त टाइम केलाय बॉलला. खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केला जातोय. 1च रन. धावसंख्या 13. पहिलं षटक थोडंसं महागडं यावी म्हणावं लागेल जय बैरी जुगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 बिनबाद 13.
12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 42 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना नवलाई पावणे मिऱ्या संघाची धावसंख्या बिनबाद 12. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण असेल ते यावी फलंदाजांसमोर. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अनिश पिलनकर यावी बॉलिंग मार्कवरती. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक आणि पॉवर प्लेचंही दुसरं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्राईक एंडला उपेश आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल तो अक्षय. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय तो अक्षय. रॅन्डम राऊंड दी विकेट. पहिला बॉल आखूड टप्पा आहे. लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा म्हणजेच काय तर वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळेल. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. आपल्या खात्यामध्ये धावांची संख्या कमी आहे त्यामुळे एक्स्ट्रा धावा देऊन इथे चालणार नाही जयभैरी मुरुगवाडा संघाला. त्यामुळे नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजाला कंट्रोल राखावं लागेल. अचूकता दाखवायचे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण नवलाई पावणे मिऱ्या संघाची पाहिली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा सरस गोलंदाजी इथे विजयी होण्यासाठी मात्र जयभैरी जुगाई मुरुगवाडा संघाला करणं गरजेचं असेल. यावी फॉलो थ्रो मध्ये एक शानदार कॅच पकडलेली पाहायला मिळाले. गोलंदाजीने केली कमाल. मॅच मध्ये येईल धमाल कारण पहिल्या विकेटचं पतन इथे झालेलं पाहायला मिळतंय. नवलाई पावणे मिऱ्या संघाचा फलंदाज अक्षय डगआउटच्या दिशेने परततोय. थोडासा निराश आहे कारण फटक्यामध्ये कोणतीही चूक नव्हती पण प्रॉपरली ज्या पद्धतीने मिडल होणं गरजेचं होतं ते इथे झालं नाही. स्टिकरच्या वरती साधारण आदळलेला हा बॉल आणि फॉलो थ्रो मध्ये कोणतीही चूक न करता पकडली गेलेली कॅच. पहिला धक्का नवलाई पावणे मिऱ्या संघाला. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो भूषण. भूषण चवंडे यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो यावी अनिश पिलनकर. पहिला चेंडू जरूर स्वैर पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून देताना इथे आपण पाहिलं फॉलो थ्रोमध्ये खूप रॅपिडली खेळला गेलेला फटका होता आणि तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने त्याने गॅदर केलंय. राईट डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर भूषण. हो यावी अंतिम क्षणी कुठेतरी नजर काढली गेली की काय. लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धाबेची भर पडते. ती धावसंख्येमध्ये पोहोचते 14 अंकावरती. पहिला चेंडू वाईड फेकला परंतु दुसऱ्या चेंडूवरती कॅच आउट करून एक मोहरा त्याने गारद केला आणि तिसरा ही चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीने त्याने हाताळला होता परंतु फलंदाजाने मात्र इथे चूक झाली. पुढील चेंडू यस सर यावी जोरदार अपील आहे. कॅच आउटच्या स्वरूपात इथे दुसरा धक्का मिळतोय तो नवलाई पावणे मिऱ्या संघाला. मैदानात दाखल झाल्या थोडासा वेळ घेणं अपेक्षित होतं परंतु ते इथे झालं नाही. आक्रमण करण्याचा इरादा पॉवर प्लेचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न इथे भूषणने केला आणि इथेच तो फसला. बाहेर जाऊन बसला. दुसरा धक्का इथे बसलाय तो नवलाई पावणे मिऱ्या संघाला. इतर क्रिकेट इथे आपण डगआउट पाहतोय. क्रिकेटचा एक हिरा इथे आपण म्हणू शकतो कारण मित्रांनो असं एक गाव नाही ज्या गावामध्ये आमच्या प्रवीण भाटकरचं नाव नाही. कैलासवासी प्रवीण भाटकर खेळाडू कक्ष डगआउट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच डगआउटमध्ये विश्रांती घेताना यावी नवलाई पावणे मिऱ्या संघाचे खेळाडू. टेनिस क्रिकेट आणि रत्नागिरी तालुका म्हटलं की आपण आवर्जून कैलासवासी प्रवीण भाटकर यांचं स्मरण करतो आठवण करतो कारण अनेक तारे सितारे त्याने रत्नागिरी तालुक्यामध्ये घडवलेत पुढे आणलेत आणि रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूला जिल्हा स्पर्धेमध्येही घेऊन जाताना तो आपल्याला पाहायला मिळाला. शाळेतून खेळत असताना अनेक मुलांना त्याने पुढे आणलं त्यांना संधी दिली आपल्या प्लेइंग 11मध्ये खेळवलं आणि अनेक सितारे आपल्याला घडलेले पाहायला मिळाले.
त्या प्रवीण भाटकरला इथे मनापासून अभिवादन असेल. यावेळी आखूड टप्पा बॉटम एज घेतले. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय आणि डॉट बॉल येतोय. आडव्या बॅटनेच वार करण्याचा इरादा इथे होता तो उपेश याचा. सिद्धार्थ गौडा विक्रोळीचा हा चमचमचा सितारा. गोलंदाजीमध्ये अतिशय चमकदार कामगिरी पाहायला मिळाली ती सिद्धार्थची. आणि सिद्धार्थने स्वतःला सिद्ध केलंय असं जरूर इथे म्हणावं लागेल. कारण तुम्हाला मिळते ती संधी आणि त्या संधीचं केलं जातं ते सोनं. तर ते सोनं इथे केलं सिद्धार्थने, स्वतःला सिद्ध केलं. आणि मित्रांनो, आयुष्य असू द्या किंवा खेळ असू द्या, तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध होत असता. आणि असा हा विक्रोळीचा प्रसिद्ध खेळाडू सिद्धार्थ गौडा स्ट्रायकिंग एंडला. यस, पुन्हा एकदा मिस टाईम शॉट आहे. बॉटम एज घेतलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅकवर स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आणि दरम्यान षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे. शेवटचा चेंडू इथे बाकी. आणि या स्ट्रायकिंग गेला उपेश आहे, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत. आक्रमण करणं हा एकच इरादा आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा उचलायचा हे भलेपाती जाणून घेणारा खेळाडू म्हणजेच उपेश चव्हाण. यावेळी स्ट्रायकिंग गेला. नवलावी पावणे मिऱ्या संघाचा एक डॅशिंग खेळाडू, आक्रमक खेळाडू. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळी गुड लेंथवरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल त्यावर मिळेल ती 1 रन. आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त झालं ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे 2 गडी बाद 16 धावा नवलावी पावणे मिऱ्या संघ. धावसंख्या 16 या अंकावरती स्थिरावले. चोवीस चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता इथे राहील नवलावी पावणे मिऱ्या संघाला पहिली विजयी सलामी देण्यासाठी. एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. आणि साखळी पद्धतीने खेळवले जाणारे हे सर्व सामने इथे असतील. यानंतर होणारा दुसरा सामना अहमदी 11 पॉवर्स विरुद्ध जयनुमान सडेवाडी. आणि इथे बक्षीस जाहीर होते. विनय गोवेकर या टीमचा एक आयकॉन खेळाडू. आणि याच्या माध्यमातून जर इथे सलग 3 विकेट्स इथे घेतल्या गेल्या तर सुमित नागवेकर यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राईज विनय गोवेकरसाठी. या षटकामध्ये जरी 2 विकेट त्याने घेतल्या तरीही सुमित नागवेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि त्याचबरोबर क्रिकेट वेडा असं व्यक्तिमत्व वैभव पावसकर म्हणजेच वया पावसकर हेही आपण मंचावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्याकडूनही 500 रुपये. विनय गोवेकरने जर हॅट्रिक केली तर 1000 रुपये. आणि विकेट ओव्हरमध्ये जर 2 विकेट घेतल्या तर वैभव पावसकर आणि त्याचबरोबर सुमित नागवेकर यांच्याकडूनही 500 रुपयांचं कॅश प्राईज. त्याचबरोबर सन्माननीय बारकाशेठ हळदणकर यांचं इथे शुभ असं झालेलं आगमन. आणि जय भैरव चषक 2025च्या वतीने मंडळाच्या वतीने त्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय विजयजी खेडेकर या विमानाची शाल त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि सुगंध दरवळणारा हे पुष्पगुच्छ देऊन या क्रीडानगरीमध्ये आम्ही स्वागत करतोय. बारकेशेठ हळदणकर यांची प्रमुख उपस्थिती. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. आणि आयोजकांवरती नितांत प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आणि आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची लाभलेली उपस्थिती. बारकेशेठ हळदणकर आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत राहील. यावी गती कमी होती. अतिशय
अप्रतिम डिलिव्हरी ती म्हणावी लागेल. या क्रीडांगणाचा तगडा अनुभव या खेळाडूला आहे. आणि जर हे षटक इथे जर मेडन पाहायला मिळालं, निर्धाव पाहायला मिळालं, तर सुमित नागवेकर यांच्याकडूनही 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. खूप मोठी बक्षिसांची लयलूट विनय गोवेकर यांच्यामध्ये केली जाते. मोर विकेट. नेक्स्ट बॉल फॉर उपेश. यावी गती कमी आहे, यावी उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहायला मिळतोय, करत नाहीये चूक. पहिल्या विकेटचं पतन. आक्रमक फलंदाज उपेश चव्हाण डगआउटच्या दिशेने. विनय गोवेकरने कमाल केली, गती कमी दाखवली, इन्व्हाइट केलं बिग हिट साठी. मिस टाइम शॉट पाहायला मिळाला उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने केली नाही चूक, पकडला झेल आणि इथे मात्र संपला उपेश चव्हाणचा खेळ. यावी विनय गोवेकरच्या या बॉलवरती इथे कॅच आउटून माघारी परततोय. अजून एक विकेट जर इथे प्राप्त केली तर 1000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो तो विनय गोवेकर. कारण सुमित नागवेकर यांच्याकडून 500 आणि वैभव पावसकर यांच्याकडूनही 500 रुपये, असे 1000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो तो विनय गोवेकर. राईट ओव्हर द विकेट. क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व आहे, जिथे क्रिकेट तिथे वैभव पावसकर यांची उपस्थिती आणि ते मंचावरती आपल्यासोबत जोडले गेलेत. यावी गती कमी आहे, पंच केले बॉलला, चॉप केले बॉलला, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन ते मिळेल. मनीष सावंत यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या बॉलचा सामना करत असताना यावी गती कमी होती, त्यामुळे बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलला चॉप केलं, पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी झाला, 1 रन ते मिळाली. धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आता म्हणावी लागेल ती विनय गोवेकर याची. पुढील चेंडू आहे, यस फिंगर रोलिंग, फिंगर रोलिंग, फिंगर मॅजिक इथे दाखवतोय विनय गोवेकर. या क्रीडांगणाचा तगडा अनुभव आहे, कारण अनेक दिवस अनेक वर्ष या खेळाडूने या क्रीडांगणावरती दवडलेत आणि त्या दवडलेल्या वर्षांचा अनुभव इथे सादर करताना एक फिंगर मॅजिक इथे आपल्याला पाहायला मिळाली. बोटांची जी जादू असते ना, ती जादू इथे पेश करताना विनय गोवेकर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी एका तगड्या संघासोबत खेळत असताना, अनुभवी संघासोबत खेळत असताना. पुन्हा एकदा गती कमी आहे, आडव्या बॅटने केलाय वार. यावी डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, करत नाहीये चूक आणि या षटकातील दुसरी विकेट इथे प्राप्त करताना विनय गोवेकर. कमाल धमाल यावी म्हणावी लागेल. जयभेरी जुगाई बुरुगवाडा संघाचा विनय गोवेकर एकाच षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करताना पाहायला मिळाला. आणि यावी डगआउटच्या दिशेने परततोय कोण, तर यावी सिद्धार्थ गौडा, मॅन फ्रॉम विक्रोली. विक्रोलीचा हा धुरंधर खेळाडू आणि याच्या विकेटचं पतन केलंय कोणी, तर रत्नागिरीचा धुरंधर खेळाडू इथे आपण पाहतो विनय गोवेकर. वय वर्ष 47 प्लस 47 प्लस असणारा हा खेळाडू. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये वय किती आहे याला महत्व नाहीये, तर तुमच्यामध्ये जिगर किती आहे याला महत्व आहे. आणि असा जिगरबाज गोलंदाजी इथे करताना विनय गोवेकरला इथे आपण पाहिलं, ज्यानं विक्रोलीचा हा विक्रोलियन खेळाडू ज्याला डगआउटचा रस्ता दाखवला आणि 2 विकेट प्राप्त केल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1000 रुपयांचा मानकरी ठरला तो विनय गोवेकर. गेम चेंजर बनतोय तो या विनय गोवेकर. फेकलं गेलेलं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मिळवलेल्या 2 विकेट आणि केवळ 1 धाव त्याने खर्च केले. अप्रतिम गोलंदाजी इथे म्हणावी लागेल ती विनय गोवेकर याची. 18 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता इथे असताना स्ट्रायकिंग एंडला मनीष सावंत, नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत शिवलकर आणि बॉलिंग मार्कवरती इथे गोलंदाज मात्र दाखल झालाय अनिश पिलनकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. छोटा पॅकेट बडा धमाका, कमी आहे हाईट देतो जबरदस्त फाईट, अशी ओळख असणारा मनीष सावंत स्ट्रायकिंग एंडला. फेक लागलेला बॉल आखूड टप्पा बॅकफुटवरती येतोय, कट केलाय बॉलला आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 रन इथे मिळेल. स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत शिवलकर. धावसंख्या पाहायला मिळते ती 18. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 18 धावा स्कोर कार्डवरती. 42 धावांचं लक्ष नवलाई पावणे मिऱ्या संघासमोर. यानंतर आणखीन एक धमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. अहमदी 11 पावर्स विरुद्ध जयनुमान सडेवाडी जयगड.
अहमदी 11 पॉवर्स संघाची जर आपण इथे विचार केला तर 4 आयकॉन प्लेअर खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यस या बी बॅटचे एज घेतले. यशरक्ष बॉल फील्ड करताना पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावी अनिश कडून. अहमदी 11 संघाकडून आपल्याला 4 धुरंधर खेळाडू पाहायला मिळतील. दर्शन बांदेकर, भूषण गोळे, रजत मुंडे, अमित नाईक, चारही स्टारकास्ट असणारे खेळाडू आहेत. दर्शन बांदेकरची चर्चा आपण यानंतर जरूर करणार. सिक्सर किंग आहे मित्रांनो हा, परंतु तेवढाच गोलंदाजाचा सन्मान राखणारा असा खेळाडू आहे. तर दुसऱ्याला जयनुमान सडेवाडी संघाकडून आयकॉन प्लेअर कुंदन रोहिलकर, मॅन फ्रॉम गुहागर, अमोल कांगडे, सुमेध कदम, आकाश घाटकर हे 4 खेळाडू आपल्याला जयनुमान सडेवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. परंतु सर्वात महत्त्वाचं या पहिल्या मॅचमध्ये कोण विनर बनणार, कोण विजेता ठरणार, कोणती टीम इथे विजयी सलामी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण दोन्ही लोकल बॉईज आपण इथे पाहतोय. नवलाई पावणे मिरा विरुद्ध श्री बहिरी जुगाई मुरुगवाडा. धावा संख्या 19 या अंकावरती. 4 गडी बाद 19. धावा संख्या नवलाई पावणे मिरा संघाची. सुरुवात अतिशय लाजवाब झाली होती. उपेश चव्हाणने केलेला पहिल्या चेंडूवरती वार, आलेला चौकार आणि त्यानंतर एका विकेटचं पतन झाल्यानंतर विस्कळीत झालेली फलंदाजी आपण पाहिले. यावेळी अनिकेत शिवलकर प्रॉपरली टाइम करू शकला नाही आहे. बॉल मिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला गेला आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक गेला अनिश होता. कॉल दिला गेला होता रनसाठी, परंतु माघारी दवडलं ते अनिकेत शिवलकर याने. आपल्या ताकदीचा वापर करण्याचा इरादा आणि स्वतःच्या मनगटावरती पूर्ण विश्वास असणारा असा खेळाडू अनिकेत शिवलकर जो यावेळी स्ट्रायकिंग गेला. यावेळी गती कमी होती. परफेक्शन पाहायला मिळालं. यॉर्क लाईन फेकला गेलेला बॉल ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. लेग बाईटचा इशारा. 1 रन. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 22 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4थे. अनिश पिलनकर बॉलिंग मार्गवरती. 14 चेंडू आणि 22 धावा. जो स्कोर आपल्याला लो स्कोर वाटत होता, परंतु या मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही गोलंदाजी जर प्रॉपरली केली, फिल्डिंग जर दर्जेदार इथे झाली तर या मैदानामध्ये काही घडू शकतं. आणि जय भैरव चषक 2025चं हे पर्व आणि हे पहिला सामना अतिशय रोमहर्षक इथे जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे केलं गेलंय, परंतु इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्यावेळी स्कोर लो असतो, कमी असतो, त्यावेळी सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणंही तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, चौकार षटकार लगवला म्हणजे क्रिकेट नाही आहे, तर जशी आवश्यकता असेल तसा खेळ करणं म्हणजे क्रिकेट आहे. कारण इथे वारंवार चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न इथे केला जातो, त्यामुळे येणारे डॉट बॉल अडचणीमध्ये घेऊन येऊ शकतात ते संघाला. आणि 7 स्ट्रायकिंग एंडला असताना पुढचा चेंडू. यस, यावी वाईड लाईन यॉर्क इथे पाहायला मिळतोय. लाजबाब गोलंदाजी, अचूकता या गोलंदाजाने इथे दाखवले. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना नवलाई पावणे मिऱ्या संघाची धावसंख्या 4 गडी बाद 20 धावा. समीकरण इथे बदललंय. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. विनय गोवेकर वरती विश्वास दाखवला गेलाय. पहिलं षटक, 1 रन खर्च केली, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केल्या आणि दोन्हीही मोठ्या विकेट इथे आपण पाहिल्या आहेत. कारण एक जरी आपण विकेट पाहिली तर सिद्धार्थला कारद करण्याची किमया या गोलंदाजाने इथे केले. त्यामुळे गेम टर्न करणार जर कोण असेल तर विनय गोवेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. तोच विनय बॉलिंग मार्कमध्ये इथे सज्ज होतोय. स्ट्रायकिंग गेला अनिकेत शिवलकर इथे सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 11. विनय गोवेकरचा बॉल गती कमी आहे, उंचावेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली आणि पक सोडतोय, मात्र इथे कॅच.
इथे निसटलेली कॅच आणि त्यामुळे संघाला मिळालेली 1 रन. अनिकेतला इथे जीवदान देणार हे क्षण इथे पाहायला मिळाले. बॉलच्या खाली परफेक्टली आलेला पाहायला मिळाला. स्वतःला ॲडजस्टही केलं, शेवटपर्यंत नजरही रोखून ठेवली, परंतु कॅच मात्र प्रॉपरली पकडू शकला नाही. थोडासा निराश असेल, परंतु याआधीची कॅच ज्या पद्धतीने त्याने पकडली होती, वा वा, त्याला जरूर मिळाली असेल, परंतु इथे मात्र सोडलेली कॅच, त्यामुळे निराश झालेली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. विनय गोवेकरही इथे निराश असेल, कारण तिसरी विकेट तो इथे प्राप्त करू शकला असता. पुढील चेंडू विनय याचा. यस, वाईड लाईन यॉर्क आहे. काय गोलंदाजी करतोय हा. ज्याप्रमाणे तलवारीला धार असते ना, तशी याच्या या गोलंदाजीला इथे धार आहे आणि अतिशय धारधार अशी गोलंदाजी ते म्हणावी लागेल. कारण वाईड लाईन यॉर्क पाहायला मिळाला. कारण अनिष्ट जर आपण फुटवर्क पाहिलं तर मिड विकेट आणि मिड ऑनच्या खेळण्यासाठी तो फुटवर्क आजमावत असतो, परंतु त्याचेच फुटवर्कचा पुरेपूर अंदाज घेऊन गोलंदाजी करताना इथे आपण विनय गोवेकरला पाहिलं. वाईड लाईन यॉर्क फेकला, त्यामुळे डॉट बॉल. पुढील चेंडू गती कमी आहे, आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न आहे. अक्षरशः फलंदाजाला आपल्या बोटांवरती नाचवतोय, कारण जी बोटांची जादू आहे ना विनयची, ती इथे आपल्याला या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. फिंगर मॅजिक, बोटांची जादू इथे पेश करताना विनय गोवेकर. काय व्हेरिएशन दाखवले टप्प्यामध्ये आणि गतीमध्येही. अतिशय सरस गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळी रॅपिड डिलिव्हरी. मिड विकेट क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. एकच रन इथे मिळेल, एकाच धावेवरती समाधान. स्ट्राईक रोटेट होईल. अनिकेत शिवलकर स्ट्रायकिंग एंडला येईल. धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचेल. 20 धावांची अजूनही आवश्यकता इथे असताना विनय गोवेकर ऑन दी मार्क. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. विनय गोवेकर ऑन दी मार्क. राईट आर्म ओव्हर दी विकेट. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पेश केले ती विनय याने. विनयचा पुढचा चेंडू. आखूड टप्पा आहे, पुन्हा एकदा गती कमी होती. विनय स्वतः बॉल खाली होते. कॉट अँड बोल्ड करताना विनय गोवेकर तिसरी विकेट आपल्या नावावरती नोंदवते. आणि यावी बाहुबली खेळाडू नवलाई पवडे बीर संघाचा अनिकेत शिवलकर डग आउटच्या दिशेने 5वा धक्का इथे बसलाय नवलाई पवडे बीर संघाला. 5 गडी बाद 22 धावा. दीपकजी मयेकर. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, जन अक्षरशः एक पर्व, एक काळ, एक दशक अक्षरशः आपल्या फलंदाजीवरती आणि क्रिकेटवरती ज्यांनी दहशत केले, ज्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला, ते सन्माननीय दीपकजी मयेकर यांचं या क्रीडानगरीमध्ये मंचावर. दिवाकर मयेकर, ज्यांनी अनेक मुलांना घडवले, अनेक मुलांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळालेत, ते आमचे दिवाकर मयेकर. येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये जी मुलं आपल्याला येताना खेळताना पाहायला मिळतात, त्यांची गुरु दिवाकर मयेकर यांचं इथे झालेलं शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये. जय भैरव चषकमध्ये दिवाकर मयेकर यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपल्यासारखी दिग्गज आणि गुरु माणसं जेव्हा आपल्या या क्रिकेटच्या मंचावरती येतात, त्यावेळी क्रिकेटची शोभा तर वाढतच असते आणि त्याचबरोबर मंचाची शोभा वाढत असते. कारण क्रिकेट म्हटलं की क्रिकेट वेडीचे व्यक्तिमत्व आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात आणि त्यातीलच गुरु म्हणून अनेक मुलं ज्यांच्याकडे पाहतात, आपले मार्गदर्शक म्हणून अनेक मुलं ज्यांच्याकडे पाहतात, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लेदर बॉल क्रिकेट खेळणारी मुलांची पुढची टीम तयार होताना आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये पाहायला मिळते. ते दिवाकर मयेकर यांचं मंचावरती झालेलं शुभागमन. जय भैरव चषक 2025 कमिटीच्या वतीने दिवाकर मयेकर यांचं या क्रीडानगरीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. कारण त्याने 2 षटके इथे फेकले, 2 षटकामध्ये 4 धावा दिल्यात आणि 3 विकेट प्राप्त केल्यात. जरा क्रिकेट प्रेमी व्यक्तींना विनंती करतो, जरा विनय गोवेकरसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकं त्यांनी फेकले, 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्यात, ज्यामध्ये आपल्याला विक्रोळीचा स्टार खेळाडू सिद्धार्थ गवड्याची विकेट आपण इथे पाहिले. गेम चेंजर, मॅच विनर बनेल का विनय गोवेकर? समीकरण मित्रांनो आता बदललंय. जे समीकरण आपण 12 चेंडू 22 धावा पाहत होतो, ते समीकरण यावेळी 6 चेंडू आणि 19 धावा असं येऊन पोहोचलेलं पाहायला मिळते. 6 चेंडू 19 धावा. 3 षटकारांची आवश्यकता असेल. तन्मय आहे स्ट्रायकिंग एंडला. तन्मय मध्ये क्षमता आहे, कारण मसोबा क्रीडांगणावरती याच तन्मयने अनेक सामन्यांमध्ये धमाकेदार फलंदाजी केले. लेफ्ट हँडेड फलंदाज, आक्रमक फलंदाज, पॉवर बास फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला असताना भावेश ऑन दी मार्क.
राईट आर्म राऊंड दी विकेट आणि यावी खेळला गेलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावरील विनय गोवेकरच्या दिशेने येतोय. विनय गोवेकर बॉलवरती पोहोचेल आणि यावी 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या पोहोचेल ती यावी 25 या अंकावरती. 17 धावांची अजूनही आवश्यकता. महेश भावे पुढील चेंडू घेऊन यस पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. खूपच उंच गेलेला बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा इथे झेल सोडलाय परंतु रनआउटच्या स्वरूपात मनीष सावंत डगआउटच्या दिशेने इथे परतेल. 2 कॅचेस सुटल्या परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मनीष सावंत डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला आहे. अडचणीमध्ये येतोय तो यावी नवलाई पावणे मिऱ्या संघ. नवलाई पावणे मिऱ्या संघाची चर्चा केली तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा प्राप्त केल्या होत्या ज्यामध्ये 2 चौकार इथे आपण पाहिले होते ते उपेश चव्हाणच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर विकेटचं झालेलं पतन आणि त्यानंतर ज्याप्रमाणे एखादा पत्त्याचा बंगला कोसळतो ना त्याप्रमाणेच कुठेतरी फलंदाजी कोसळताना इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण कुणाला तरी संयम दाखवून मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल घेत स्ट्राईक रोटेट करत स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. रन रेटवरती लक्ष केंद्रित करून खेळणं अपेक्षित असतं. ते इथे झालेलं पाहायला मिळालं नाही नवलाई पावणे मिऱ्या संघाकडून. तन्मय स्ट्रायकिंग एंडला आणि यावी महेश भावे बॉलिंग मार्कवरती ते सज्ज होतोय. यस यावी खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपला येतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला डीपला. एक वेल जज पकडली गेलेली कॅच पाहायला मिळते. आणखीन एक मोहऱ्याचं पतन इथे झालेलं पाहायला मिळालंय. अजित न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुराज. नॉन स्ट्राईक एंडला अजित आणि आतापर्यंत 7 विकेट गमावलेत नवलाई पावणे मिऱ्या संघाने. विनय गोवेकरची फिंगर मॅजिक गेम चेंजर. विनय गोवेकर आयकॉन म्हणून तो जोडला गेला संघासोबत परंतु कमाल धमाल गोलंदाजी. यस किल बोल्ड लाजवाब गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये राज आला परंतु मैदानावरती राज करू शकला नाही. पहिल्याच बॉलवरती बोल्ट आउट होऊन डगआउटच्या दिशेने गोल्डन डकचा शिकार इथे पाहायला मिळतोय तो राज. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतो. यावी कम्प्लिटली अडचणीमध्ये आलाय तर नवलाई पावणे मिऱ्या संघ. कारण तुम्ही सुरुवात कशी करता त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही सामन्याचा शेवट कसा करता. सुरुवात तर लाजवाब झालेली पाहायला मिळाली परंतु शेवट ज्या पद्धतीने अपेक्षित होता तो अपेक्षा भंग करणारा हा शेवट इथे जरूर म्हणावा लागेल नवलाई पावणे मिऱ्या संघाचा. बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा महेश भावे एक्स आर्मी राईट राऊंड दी विकेट. आकुर डब्बा गती अचूक आणि दिशा त्याहीपेक्षा सरस. एक चांगला बाउन्स आणि तेवढीच चांगली गती त्यामुळे आलेला डॉट बॉल. औपचारिकता या मॅचमध्ये राहील कारण कम्प्लिटली मॅचवरती ताबा इथे निर्माण केलाय कब्जा इथे घेतलाय तो भैरी जुगाई मुरुगवाडी संघाने. कारण कुठेतरी एक जबरदस्त फाईट गरमागरम सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या अपेक्षेची पूर्तता मात्र नवलाई पावणे मिऱ्या संघाकडून झाली नाही. पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण त्यामुळे वाढलेला उत्साह परंतु तेवढीच निराशा. यावेळी परफेक्ट यॉर्क स्ट्रेट आलेला हा बॉल 1 रन इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि हा सामना मात्र इथे जिंकला गेलाय. श्री भैरी जुगाई मुरुगवाडा संघाने 14 धावांनी हा संघ इथे जिंकला जातोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.
प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, गेम चेंजर, मॅच विनर, फिंगर मॅजिक, विनय गोवेकर, प्लेयर ऑफ द मॅच. वैभव उर्फ वया पावसकर यांच्याकडून 500 रुपये, त्याचबरोबर सुमित नागवेकर यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपयांचा मानकरी आणि त्याचबरोबर या स्पर्धेतली पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा शिल्पकार, मॅच